नमस्कार. आज आपण पाहणार आहोत घरी वजन कसे कमी करावे, म्हणजेच बेस्ट होम एक्सरसाइजेस कोणते आहेत जे तुम्हाला प्रभावी वेट लॉस साध्य करायला मदत करतील. जर तुम्ही विचार करत असाल की वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाणे किंवा महागडे उपकरणे लागतात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. वेट लॉससाठी समर्पण आणि योग्य माहिती आवश्यक आहे. चला, सगळ्यात आधी हा गैरसमज दूर करूया की वेट लॉससाठी महागड्या जिम मेंबरशिपची गरज आहे. तुम्हाला फक्त तुमच्या घराचा एक कोपरा आणि थोडा वेळ हवा आहे. एक प्रभावी होम वर्कआउट तितकाच शक्तिशाली असू शकतो जितका जिममध्ये केलेला व्यायाम. होम वर्कआउट तुम्हाला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवतो. घरी सक्रिय राहून तुम्ही तुमच्या दैनंदिन मेटाबॉलिझमला चालना देऊ शकता. वाढलेले मेटाबॉलिझम तुम्हाला दिवसभर जास्त कॅलरी बर्न करण्यास मदत करते, जे वेट लॉसचे मुख्य तत्व आहे. कोणत्याही व्यायामापूर्वी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे वॉर्म. चला, आपल्या होम वर्कआउटचा पहिला टप्पा सुरू करूया. वॉर्म. आपण 1 मिनिटाचा डायनॅमिक वॉर्मअप करणार आहोत. यामध्ये जॉगिंग इन प्लेस, आर्म सर्कल्स आणि लेग स्विंग्स यांचा समावेश असेल. योग्य फॉर्मवर लक्ष द्या. हा वॉर्मअप तुमच्या सांध्यांना म्हणजेच जॉईंट्सना तयार करतो आणि तुमच्या हृदयाची गती सुरक्षितपणे वाढवतो. यामुळे व्यायामादरम्यान होणाऱ्या इंजरीजचा धोका कमी होतो. आता आपण फेस टू फीटकडे वळूया. फुल बॉडी एक्सरसाइजेस. हे व्यायाम तुमच्या संपूर्ण शरीराच्या स्नायूंना म्हणजेच मसल्सला काम करायला लावतो. या बॉडीवेट एक्सरसाइजमध्ये स्क्वॉट्स, पुशअप्स, व्हेरिएशन्स आणि लंजेस यांचा समावेश आहे. ही व्यायामाची पायाभूत तत्त्वे आहेत. या कंपाऊंड मुवमेंट्सचा योग्य फॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. स्क्वॉट्समध्ये पाठ सरळ ठेवा आणि पुशअप्समध्ये कोअर एंगेज करा. हे कंपाऊंड मुवमेंट्स एकाच वेळी अनेक स्नायूंना सक्रिय करतात, ज्यामुळे फॅट बर्नची प्रक्रिया मॅक्सिमाइज होते आणि वेट लॉस लवकर होते. आता वेळ आहे आपल्या वर्कआउटला उच्च गती देण्याची. आपण फेज 3मध्ये हाय इंटेन्सिटी कार्डिओ किंवा HIIT करणार आहोत. HIIT म्हणजे कमी वेळेत जास्तीत जास्त मेहनत. हे तुमच्या वेट लॉस प्रवासासाठी अत्यंत प्रभावी आहे आणि कॅलरी बर्निंग वाढवते. यामध्ये जम्पिंग जॅक्स, माउंटेन क्लाइंबर्स आणि बर्पीज सारख्या उच्च ऊर्जा व्यायामांचा समावेश आहे. एनर्जी हाय ठेवा. आम्ही तुम्हाला वर्क टू रेस्ट रेशिओसह स्क्रीन टायमर्स देखील दाखवत आहोत. लक्षात ठेवा, HIIT आफ्टरबर्न इफेक्ट निर्माण करते, ज्यामुळे तुमचा व्यायाम संपल्यानंतरही फॅट बर्न सुरू राहते. फक्त वर्कआउट पुरेसं नाही, वेट लॉससाठी लाईफस्टाईल हॅबिट्स देखील महत्त्वाच्या आहेत. आता आपण फेज 4 फीटकडे वळूया. सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी ठेवा. प्रत्येक व्यायामाचा फॉर्म योग्य ठेवा आणि तुमचा प्रोग्रेस ट्रॅक करत राहा. यामुळे तुम्ही मोटिवेटेड राहाल. वर्कआउट व्यतिरिक्त दिवसभर सक्रिय राहणे म्हणजेच नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस नीट देखील तुमच्या वेट लॉसमध्ये मोठी भूमिका बजावते. लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा. आपण जवळजवळ आपले लक्ष गाठले आहे. आता आपण आपल्या वर्कआउटला कन्फ्युजन आणि कूलडाऊनसह पूर्ण करूया. आता वेळ आहे आपल्या स्नायूंना शांत करण्याची. कूलडाऊन स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. प्रत्येक स्ट्रेच 30 सेकंदांपर्यंत होल्ड करा. हे मसल रिकव्हरीसाठी मदत करते. लक्षात ठेवा, वेट लॉस साध्य करण्यासाठी घरातून केलेले समर्पण पुरेसे आहे. योग्य होम वर्कआउट, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुम्ही यशस्वी व्हा. धन्यवाद.